रामटेकच्या ऐतिहासिक गड मंदिराच्या व्यवस्थापनात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। तब्बल 150 वर्ष जुने मानले जाणारे हे मंदिर आता ट्रस्ट मार्फत चालवले जाणार असल्याच्या हालचालींना वेग आलेला आहे। मंदिराची जर्जर अवस्था, अपुऱ्या सुविधा आणि संवर्धनाच्या मागणीमुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत ट्रस्ट नोंदणीसाठी अर्ज दाखल केलेला आहे। या निर्णयामुळे रामटेक परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील ऐतिहासिक गड मंदिराच्या प्रशासनिक आणि धार्मिक कारभारात मोठा बदल होण्याची शक्यता आहे। प्राचीन मंदिर सध्या दुर्लक्षामुळे जर्जर अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे। भगवान श्रीराम यांच्या गर्भगृहाची अवस्था खराब झालेली असून सुरक्षा भिंत आणि मूलभूत सुविधांचाही अभाव जाणवत आहे। मंदिराच्या व्यवस्थापनात सिनियर आणि ज्युनियर भोसले कुटुंबाचा सहभाग असून देखरेखीसाठी रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मात्र वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते राहुल कोठेकर, हुकुमचंद बडवाईक आणि राहुल गुडरे यांनी पुढाकार घेत नागपूर चॅरिटी कमिशनर कार्यालयात ट्रस्ट नोंदणीसाठी अर्ज दाखल केलेला आहे। बॉम्बे हायकोर्टच्या आदेशाचा आधार घेत ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून संबंधित प्रतिवाद्यांना नोटीस सह बजावण्यात आलेले आहे। लवकरच या प्रकरणाची अंतिम निर्णय अपेक्षित आहे। मंदिर रामटेक की केस के लिए जो राहुल बबनराव कोठेकर, हुकुमचंद बड़वाइक और इनके साथियों ने, जो रामटेक के रहवासी है और जिन्होंने रामटेक में अपने अपने तरीके से इस गढ़ मंदिर जो कि पुरातत्व और जिसको ऐतिहासिक महत्व है उसके विकास के लिए आगे आकर इस केस में जो अपने तरह ओर से जो भी सहयोग किया है वो सहकार्य है। यह गढ़ मंदिर प्राचीन होते हुए इसको ऐतिहासिक महत्व भी है। यह जो धर्मदाय अधिकारी है इन्होंने बार बार इसे पब्लिक ट्रस्ट करके घोषित कर चुके हैं अपने निर्णय द्वारा, लेकिन जो सीनियर भोसला फैमिली और जूनियर भोसला फैमिली है वो हर बार इसके खिलाफ अपील करके उसके विकास के आड़े आ रहे हैं। ना वो अपनी अपील चलाते हैं, ना ही आगे आकर उसके लिए कुछ करना चाहते हैं। उनका कहना है कि वो हमारी खुद की प्रॉपर्टी है, लेकिन उनके निर्णय के खिलाफ हर बार धर्मदाय अधिकारियों ने उनके अपील को खारिज करते हुए इसे पब्लिक ट्रस्ट बनाया है। इस परिस्थिति में जो राहुल कोठेकर जी और उनके साथी हैं उन्होंने आगे आकर इनके अपील को एक जो भी इनको खींच रहे हैं उसे रुकाकर यह पब्लिक ट्रस्ट बना जाए, इस दिशा में जो अपना सहकार्य दे रहा है वो सहकार्य है। और इसके साथ साथ इन्होंने इसके लिए एक स्कीम एप्लीकेशन भी किया है जो पब्लिक ट्रस्ट एक्ट के अंतर्गत बैठता है, जिसके हिसाब से जिस मंदिर के लिए ट्रस्टी नहीं है, जिसके लिए हाईकोर्ट ने एक एसडीओ रामटेक रिसीवर अपॉइंट किए हैं जो फ़िलहाल देखरेख कर रहे हैं, लेकिन उस वजह से इस मंदिर का विकास जिस तरीके से होना चाहिए वो नहीं हो रहा है। तो इन्होंने जो स्कीम एप्लीकेशन दाखिल किया है जिसकी वजह से इस ट्रस्ट को एक परमानेंट ट्रस्टी मिलेंगे और जिस वजह से इसका जो विकास रुका हुआ है वो सच में पूरा हो, ये सबकी आशा है। श्री राम मंदिर भोसला देवस्थान रामटेक या संबंधी अनेक वर्षापासून रामटेकच्या जनतेला भ्रमित करण्यात येत होतं की राम मंदिर रामटेकची केस चालू असल्यामुळे येथील जो विकास आहे तो विकास थांबला आहे आणि इथे कोणत्याही प्रकारची प्रोग्रेस मंदिरासंबंधी आपण करू शकत नाही। या संबंधी आम्ही कोर्टामध्ये माहिती घेतली असता आम्हाला असे माहीत पडले की या केसमध्ये मागील 10-12 वर्षामध्ये 3दा निर्णय लागलेला आहे की हा पब्लिक ट्रस्ट डिक्लेअर झाला आहे आणि भोसले, ज्युनियर भोसले आणि सीनियर भोसले यांनी या पब्लिक ट्रस्टवरती मागच्या 3 वेळा लागलेल्या निर्णयावर ऑब्जेक्शन टाकलेलं आहे। पब्लिक ट्रस्ट जर कोर्टाच्या माध्यमातून डिक्लेअर होत आहे तर त्यामध्ये सर्व जनतेने सहकार्य केले पाहिजे। तसेच भोसलेजींसुद्धा, सीनियर भोसला आणि ज्युनियर भोसला यांनीसुद्धा सहकार्य केले पाहिजे, ज्यामुळे ज्या भोसलेजींनी मंदिर बनवून लोकांच्या सेवेसाठी भगवान श्री रामाचे मंदिर बनवले होते त्यांचे ते जे ध्येय आहे ते पूर्ण होईल आणि भोसलेजींचे नाव पिढी दर पिढी भविष्यामध्ये अनेको वर्ष अमर राहील। न्यूज एक्सप्रेस करता रामटेक वरून पंकज चौधरी यांची बातमी।